महाराष्ट्र सरकारी निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करावी व इतर 18 मागण्यांसाठी 14 डिसेंबर 2023 रोजी सकाळी श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारत या ठिकाणी राज्यव्यापी संपाची सुरुवात करण्यात आली। या संपामध्ये महसूल कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक संघ या सर्वांचा समावेश होता। या ठिकाणी अनेक दिवसांपासून होत असलेली मागणी ही पूर्ण करा याकरिता श्रीरामपूरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। तहसीलदार देखील संपात सामील असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी म्हणून सुरेंद्र मधुकर पवार यांनी निवेदन स्वीकारले। यावेळी श्रीरामपूर तालुका माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष श्री फारुख सय्यद यांनी निवेदन देताना दिली माहिती। पेन्शनचे आहे 2005 नंतर नोव्हेंबर 2005 नंतर आमच्या शिक्षक, शिक्षकेतर व मुख्याध्यापक जे आहेत त्यांना जुनी पेन्शन शासनाने बंद केलेली आहे। तर ती पेन्शन आमची चालू करावी। जुन्या लोकांना, त्या अगोदरच्या लोकांना जशा प्रकारची पेन्शन दिली जाते तशीच पेन्शन त्यांना सुद्धा दिली जावी अशी ही प्रमुख मागणी। याबरोबर शाळांचं जे खाजगीकरण आहे त्या संदर्भात सुद्धा आमच्या मागण्या आहेत। अशा प्रकारचे एकूण 18 मागण्या या संपाद्वारे आम्ही शासनाला या ठिकाणी करत आहोत। या मागण्यांमध्ये 2005 नंतर शिक्षक, शिक्षकेतर व मुख्याध्यापकांना पेन्शन मिळत नाही ती मिळावी, शाळांचे होत असलेले खाजगीकरण थांबवावे ते करू नये, तसेच कर्मचारी भरती 2012 नंतर झालीच नाही ती पूर्व सुरू करावी अशा प्रमुख मागण्या यावेळी असल्याचे चांगदेव पाटील कडू सर, उपाध्यक्ष महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ यांच्याकडून सांगण्यात आले। जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन अहमदनगर जिल्ह्यामधले जेवढे माध्यमिक शिक्षक आहेत ते करत आहे। त्या जोडीला मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर संघ हेही आहेत। फक्त आता आपण एकच वाट पाहूया की ते निर्णयापर्यंत येतात की नाही। संप हा अटळ आहे, तो बेमुदत चालू राहणार आहे। त्या संपाला आमच्या सर्वांच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीनं पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे आणि आम्ही स्वतःच लढतो आहोत। त्यामुळे हा संप यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वजण क्रियाशील आहोत। यानंतर शशिकांत गंगाधर थोरात, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी देखील आपला पाठिंबा दर्शवत आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा उपोषण आंदोलने हे चालू राहतील असा इशारा दिला। 2023 पर्यंत याच्यापूर्वी संप या ठिकाणी पुकारला होता। शासनाने त्यावेळेस समिती नेमून आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या मागण्या मान्य करू, परंतु समिती नेमून त्यांनी मुदतवाढ घेऊन कुठल्याही मागण्या आता वेळ काढूपणा त्या ठिकाणी चालवलेला आहे। आणि दरवेळेस आपण संप पुकारला की त्यावेळेस समिती नेमली जाते, परंतु कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी निर्णय घेतला जात नाही। माझ्या संपूर्ण शिक्षक बांधव भगिनी जे आहेत, शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत, यांच्या पेन्शन जो आहे महत्वाचा मुद्दा, आणि सरांनी सांगितल्या पद्धतीने 16 इतर मागण्या ज्या आहेत त्या मागण्या सुद्धा शासनाने त्वरित मान्य करावेत आणि आम्हाला मुलांसाठी शिकू द्यावे। कारण आज गंमत अशी झालेली आहे की प्रत्येक शाळेमध्ये कर्मचारी कमी असल्यामुळं विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आणि शासनाला एक कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर त्या ठिकाणी नोकर भरती करून विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होणार नाही अशा पद्धतीने अशा इतर 16 मागण्या ज्या आहेत त्यात प्रमुख मागणी जी आहे जुनी पेन्शन, जशी पूर्वी जुने कर्मचाऱ्याला ती पेन्शन मिळत होती तशी 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे माझे बांधव आहेत, भगिनी आहेत, यांना ती पेन्शन मिळत नाही। त्यांना नवीन पेन्शन पद्धत त्या ठिकाणी केलेली आहे, अत्यंत चुकीची। 2200 रुपये महिना त्या ठिकाणी पेन्शन मिळते, नवीन पेन्शन एनपीएस मध्ये 2200 रुपयामध्ये ज्याने आयुष्य पूर्ण त्या ठिकाणी 35 वर्ष सेवा केलेली आहे त्याची आधाराची काठी जी असती ती काठी त्याला मिळत नाही आणि त्याच्या उतार वयामध्ये त्याला पेन्शनची खूप आवश्यकता आहे। त्यांनी इतकी सेवा केल्यानंतर त्याला जर पेन्शन मिळत नसेल तर या शासनाचा त्या ठिकाणी मी धिक्कार, निषेध व्यक्त करतो। तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद, श्रीरामपूर।